स्वागतम. न्यूज 18 लोकमत आणि वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत मुक्ता सन्मान 2025 या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार, मी श्वेता. जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी, अशा या विश्वशक्तीचं नाव आहे नारी. आणि याच नारीच्या सन्मानासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. खरं तर मोठ्या हुद्द्यावर, मोठ्या पदावरती कार्यरत असणाऱ्या महिलांचा नेहमीच सन्मान होत असतो. मात्र न्यूज 18 लोकमत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अशी काही महिला रत्न शोधतं जी जगाला माहिती नसतात. आणि अशा महिला रत्नांचा सन्मान हा मुक्ता सन्मान मध्ये दरवर्षी होत असतो. आणि यावर्षी सुद्धा अशाच काही महिला रत्नांची ओळख आपल्याला नव्यानं होणार आहे. अशी पुढची महिला बघणार आहोत. तिचं कर्तृत्व काय, कोण आहे ती महिला, लगेचच बघूयात. धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या बेलगाव पिंपळगावच्या झीनत सय्यद यांची ही सरपंच पदाची दुसरी टर्म आहे. गावात 50% मराठा समाज तर मुस्लिमांची संख्या 20% इतकी आहे. 30% गावकरी इतर समाजाचे आहेत. मात्र गावानं सामाजिक सलोखा जपल्यामुळे झीनत सय्यद यांना विकास कामात गावकऱ्यांचं चांगलंच सहकार्य मिळालं. ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून गावाचा कार्यभार पाहतानाच झीनत सय्यद प्रत्यक्ष कामावरही देखरेख ठेवतात. त्यामुळे गावातील रस्त्यांचं काम वेगानं पूर्ण होतंय. गावात स्वच्छता राहावी यासाठी त्या दक्ष आहेत. इतकंच नाही तर गावातल्या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशा प्रकारे होतीये यासाठी शाळेत जाऊन झीनत त्यांच्यासोबत संवाद साधतात. गाव समृद्ध करण्यासोबतच राज्यातील सर्व सरपंचांना त्यांनी मानधन मिळवून दिलं. सरपंचांना पेन्शन मिळावं यासाठी सरपंच परिषदेच्या माध्यमातून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. झीनत सय्यद यांना त्यांच्या आगामी विकास कामं आणि वाटचालीसाठी न्यूज 18 लोकमतच्या हार्दिक शुभेच्छा. झीनत सय्यद यांना मी विनंती करते त्यांनी मंचावर यावं मुक्ता सन्मान स्वीकारण्यासाठी. तर मी चिन्मय सुमित यांना विनंती करते की त्यांनी सन्मान चिन्ह द्यावं झीनत सय्यद यांना. त्याचसोबत दोन्ही मंत्री महोदयांना विनंती करते की झीनत सय्यद यांना सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव करावा. आणि त्याचसोबत वामन हरी पेठे ज्वेलर्सकडनं एक गिफ्ट वाउचर. ताई, राजकारणातनं गावाची समाजाची प्रगती साधता येते हे कसं उमगलं, कधी उमगलं, काय प्रयत्न केलेत त्यासाठी? न्यूज 18 लोकमत परिवाराचे मनापासून धन्यवाद, आभार मानते की आपण या पुरस्काराने आम्हाला सन्मानित केलेले आहे. आणि खरंच आपली टीम, परिवार हा एवढा सक्षम कार्यरत आहे की अगदी देशाच्या कानाकोपऱ्यापासून ते गावखेडीपर्यंत ही टीम सक्षम कार्यरत आहे. आणि आम्ही ह्या महिला इथं आहे ह्याचं एक उदाहरणच आहे. आणि हा सन्मान बघून मला एक म्हणावेसे वाटते की आपले छत्रपती शिवाजी राजेंनी म्हटले आहे की स्त्री ही स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता आहे, तिचे सन्मान आणि रक्षण झालेच पाहिजे. हे आपल्या लोकमत परिवाराने आज प्रत्यक्षात करून दाखवले आहे. आपल्या या कार्यक्रमाचे आजचे प्रायोजक मी सर्वांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावरती यावं.